टाकून घेऊया. आणि हे टाकून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे याच्यामध्ये फ्लेवर राहते. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज ना मी जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये काय करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मस्तपैकी ना आज मी पालक डाळ करणार आहे, लसूणी पालक डाळ. तर खूप छान अशी टेस्टी होणार आहे. तर आज रात्रीच्या जेवणामधला मेन्यू म्हणजे सिंपल साधा काय काय असणार आहे ते तुमच्यासोबत सांगणार आहे. तर मस्तपैकी म्हटलं व्हिडिओला सुरुवात करून घ्या संध्याकाळच्या जेवणाची. तर चला मग, तसं मी तर टाकून घेतलेलं आहे भात वगैरे, आणि डाळसुद्धा टाकलेली आहे. आणि इथे मी मेथीची भाजी करणार आहे आणि पोळी करणार आहे. हां, लाईट चली गई. तर इथे लाईट गेलेली आहे. तर प्रिशा सांगत आहे, ओके हो गया. हां, लाईट चली गई. तर इथे ना AC बंद झाला, लाईट गेलेली आहे. आणि आता हे ना इन्व्हर्टरवर चालू आहे. देखो आ गई जल्दी से, 1 सेकंड में आ गई. प्रिशु प्रिशु वो मैंगो जूस पिया है ना, वो लेकर आओ बेटा. जा जा माँ, जब मैंगो जूस ले, जा जल्दी जा, मैंगो जूस लेके आ. हाँ, कुछ भी नहीं है, जा वो प्लेट लेके आओ और बेसन. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना हे जे लसूण आहे ते साफ करायला घेतले. इथे थोडंसं खराब आहे वाटते. आणि तुम्हाला दाखवते मी. हे पहा, इथे मी ना थोडंसं भातसुद्धा टाकलेलं आहे आणि डाळसुद्धा आणि इथे बघा डाळसुद्धा मस्तपैकी शिजलेली आहे, एवढी सॉफ्ट आहे. याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे, कारण की आज मस्त असं पालक लसूणी डाळ करणार आहे. तर चला मग, पीठसुद्धा मळवलेलं आहे, इथे सकाळचं होतं. आणि इथे मेथीची भाजी करून घेणार आहे. तर स्वयंपाक करताना जी ही आमची नेहमीचीच असते. तर इथे मी लसूण साफ करायला बसली आहे आणि आमची प्रिशा माझ्या पाठीवरती येऊन खेळत आहे ती, हो ना. क्या कर रही है? मुझे डर लग रहा है. नहीं, मुझे डर लग रहा है. हाँ, मुझे डर लग रहा है. तर इथे बघा, हे जे आहे ना, हे पीठ आहे. तर पिठापासून ती ना मला प्रँक करते, म्हणजे उल्लू घुमवते. साफ है असं म्हणते. मुझे डर लग रहा है, मुझे डर लग रहा है. बाल देखो तेरे कैसे गंदे हो गए हे. तर असं काही चालू असते आमच्या दोघीचं स्वयंपाक करताना. पुलिस की गाड़ी गिर जाएगी. पुलिस की गाड़ी आ गई. ठीक है, अभी मैं फटाफट लहसुन साफ करूंगी, डैडी आ जाएंगे. हाँ, पुलिस की गाड़ी आ गई है. हाँ, तर चला मग मी लसूण साफ करते आणि बोलते. लसूण साफ केलं बस. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना तुमच्यासोबत मस्त अशी ना मेथीची भाजी शेअर करते. मी जशी करते तशी मस्त लागते, सिंपल आहे, काही नाही अगदी. म्हणजे आमच्या गावाकडे अशीच करते. तर मी मस्त मस्त कांदा टाकून घेतला. तर इथे बघा भाजी टाकली आणि इथे वरतून तुम्ही ना शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकता. पण मी ना स्किप केलेलं आहे, कारण की शेंगदाण्याचं कूटच नाही केलं मी म्हणजे यावेळेस शेंगदाणे आहे पण केलंच नाही. थोडं शेंगदाणे उन्हाळ्याचं स्किप करत आहे, कारण की खूपच ॲसिडिटीसारखं वाटते त्याच्यामुळे.
वरती शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर तर खूपच छान लागते. तर बघा मस्तपैकी ना ही भाजी खूप छान लागते पोळीसोबत. नक्कीच ट्राय करून बघा. याला आता शिजू द्यायचं छान असं. झाकायचं नाही भाजी ही. झाकून कधीच करायचं नाही. झाकलं तर त्याचा कलर जाते आणि टेस्टही वेगळी लागते. त्याच्यामुळे न झाकताच करायचं आहे. आणि ही कढई स्टीलची आहे ना, तर याच्यामध्ये कलर जात नाही. झाकलंही तरी जात नाही. तरी पण मी झाकून करणारच नाही आहे. मेथीची भाजी मी केव्हाच झाकून करत नाही, कारण की टेस्ट जाते. तर इथे बघा मस्तपैकी ना डाळ ही एवढी सॉफ्ट शिजलेली आहे ना. तर बघा डाळी फोडली. पालक आहे भरपूर अशी, तर इथे ठेवलेली आहे थोडीशी. आणि ही एवढीच घेणार आहे मी, कारण की जास्त होणार. तर याला मस्त वॉश करून घेते आधी. तर इथे बघा फ्रेंड्स, ही जी लसूणी पालक डाळ आहे ना, ते बनवून घेत आहे मस्तपैकी. तुम्हाला याच्यामध्ये दिसल्याप्रमाणे मी सगळं काही टाकून घेतलेलं आहे. आणि एवढी छान झाली होती ना, खूप छान झाली होती. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बनवली होती. अशी नॉर्मली पालक डाळ बनवते, पण जी लसूणी पालक डाळ असते ना, ते मी पहिल्यांदा बनवली. यार एवढी छान झाली ना, जेवढी केली त्याच्यातली एवढीशी सुद्धा उरली नाही, पूर्ण फिनिश झाली होती. कारण की टेस्टलाच खूप भारी. तर नक्कीच एकदा ना अशा पद्धतीने ट्राय करून बघा. सगळं काही टाकून घेतलेलं होतं इथं. आणि शेवटी प्लेट झाकून ठेवायचं होतं. आणि पहिल्यांदाच बनवली ना, खूपच छान झाली फ्रेंड्स. एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि डाळसुद्धा मस्त शिजवून घेतलेली होती आम्ही. आणि ही डाळ आहे ना माझ्या घरची आहे, म्हणजे आमच्या आईकडली, जे की मला तुरीची डाळ आहे ना ते दिलेली आहे. तर एवढी छान टेस्टी होते ना, खूप छान होते. नॉर्मल वरण जरी केलं ना, ते सुद्धा खूप भारी होतं. आणि तर इथे बघा फ्रेंड्स, आपली डाळ पालक डाळ आहे ना, ती रेडी झालेली आहे. मस्त अशी उकळी आलेली आहे. स्मेल तर खूप छान येत आहे. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही, खूप आवडेल तुम्हाला. तर गॅस आता मी बंद करते. आणि आता आपल्याला याचा ना तडका करून घ्यायचा आहे. बघू शकता फ्रेंड्स, मी ना इथे तडका देण्यासाठी लसूणी दाल पालक आहे ना, तर लसणाचा मस्त असा तडका देण्यासाठी इथे तूप घेतलेला आहे. तुम्ही हवं तर तेलसुद्धा घेऊ शकता, पण तुपाने ना खूप छान फ्लेवर येते. ओके, कुछ नाही होता. तर बघा लसूणी दाल पालक आहे, तर लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे. आणि इथे तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा मस्त बारीक असा लसूण कट करून घेतलेला आहे, भरपूर असा. आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगोदर एक टाकून घेऊया. त्याला मस्त ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये एक मिरचीसुद्धा मी टाकून घेते, नंतर टाकते. त्याच्या आधी नंतर थोडंसं लाल तिखट टाकते याच्यावरती. तर अशा तडक्याने ना मस्त लागते डाळ. तर बघा हे जे आहे ना, लसूण व्हाईटच आहे, तर याला थोडं ब्राऊन होऊ द्यायचं आहे. तर इथे बघा थोडंसं ब्राऊन झालेलं आहे. तर गॅस बंद करायचा आहे, कारण की बंद केल्यावर पण याचं हे असते गरमपणा, तर ते अजून जास्त गरम होणार. तर इथे बघा मी एक मिरची टाकते आणि थोडंसं हे टाकते बंद केल्यावर. आता हा तडका आपला रेडी झालेला आहे. छान असा आपण ना इथे जी डाळ केली होती ना, त्याच्यावरती हा तडका मस्त टाकून घेऊया. आणि हे टाकून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे याच्यामध्ये फ्लेवर राहते. एक कुत्ता कैसे बोलता है? भो 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 भो.
बघा आता आपली ना लसूणी पालक डाळ रेडी झालेली आहे. कन्सिस्टन्सी थोडी पातळ झालेली आहे कारण की पातळ आवडते आमच्याकडे म्हणून. आणि वरतून असं मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. स्मेल खूप मस्त येत आहे फ्रेंड्स. तर बघा ओय हे बघा फ्रेंड्स, माझा जो स्वयंपाक आहे तो झालेला आहे. मी दाखवते तुम्हाला. तर प्रिशाचं इकडे मस्ती चालू आहे, तर ती आवाज दिली तर तिच्याकडे गेली होती मी. आणि माहिती आहे का फ्रेंड्स, तर इथे ना मस्तपैकी मी लसूणी पालक डाळ बनवली आणि भात आणि मेथीची भाजी. तर तेच मी तुम्हाला पूर्ण दाखवते. आणि बघा अवतार तर पूर्ण गेलेला आहे कारण की एवढी गरमी आहे, खूप जास्त गरमी. आणि किचनमध्ये एवढे पदार्थ म्हणजे भात डाळ भाजी पोळी. उन्हाळ्याचं थोडं अवघडच भांडे इकडे आहे, बाहेर नेऊन ठेवायचे आहे. थोडं पसायला दिसतंय. ऑडिओ जंगल. Audio Jungle.